बातमी आता आपण बघणार आहोत। बस सुरू ठेवून वाहक नियंत्रण कक्षात गेला आणि अचानक बस सुरू झाली। या बसनं 2 जणांना उडवलेलं आहे। मुंबईच्या कन्नवार नगर बेस्ट बस स्थानकात अजब प्रकार घडलाय। बस चालकानं बस सुरू ठेवली, तो खाली उतरला आणि नियंत्रण कक्षात गेला। ही बस अचानक सुरू झाली आणि तिने दोघांना उडवलेलं आहे। बेस्ट चालक बस सुरूच ठेवून नियंत्रण कक्षात गेला आणि त्यानंतर अचानक सुरू झाली ही बसने गती पकडून एसटी स्टॉलला धडक दिली। धडकेत 2 जण जखमी झाले। सुदैवानं सुटीचा दिवस असल्यानं मोठी दुर्घटना टळलेली आहे। या प्रकरणी बस प्रवाशांची तसंच चाकरमान्यांची बस आणि रिक्षा पकडण्याकरता मोठी गर्दी असते आणि याच भागात महाविद्यालय देखील आहे। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांना विचारूया। आमचे प्रतिनिधी अविनाश माने यांना अधिक विचारूया। अविनाश, आत्ताच काही महिन्यापूर्वी आपण एक अत्यंत गंभीर प्रकार बस दुर्घटनेचा बघितला। बस चालू ठेवून खाली उतरणं आणि नियंत्रण कक्षात जाणं किती हा हलगर्जीपणा। नक्कीच जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी जर पाहिलं की एक मोठा जो अपघात आहे तो कोरोनामध्ये पाहायला मिळाला। त्यामध्ये पाहिलं तर अनेक जण जखमी, काहींचा मृत्यू झालेला पाहायला मिळाला। अनेक गाड्या ज्या आहेत ते गाड्यांचा जो आहे तो मोठं नुकसान झालं पाहायला मिळालं। त्यातच जर पाहिलं आता काही वेळापूर्वी जे आहे ते विक्रोळीमध्ये असा जो आहे तो अपघात झालेला आहे। एक बस चालक जो आहे तो डेपोमध्ये आहे तो बस चालू करून जो आहे तो खाली उतरला। त्याच दरम्यान जी आहे ती बस जी आहे अचानक जी आहे पुढे निघून गेली आणि स्टेट निघून गेली असं पाहिलं तर समोर टी स्टॉल आणि त्या ठिकाणी वर्दळ असते जास्त। त्या ठिकाणी 2 लोकांना जी आहे ती धडक दिली आहे। त्यामध्ये 2 लोक जे आहेत ती गंभीर जखमी झाले। सध्या जर पाहिलं त्यांच्या जवळ रुग्णालयावरती उपचार देखील सुरू आहेत। जर पाहिलं ह्याच ठिकाणी बाजूला कॉलेजेस आहे, मोठी वर्दळ जी आहे ती या परिसरात असते। बाजूला रिक्षा स्टँड आहे, त्या ठिकाणी मोठी घटना जी आहे या ठिकाणी होताना वाचली। परंतु पाहिलं 2 जण यात जे आहेत ते मोठे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरती सध्या जवळ रुग्णालयात उपचार सुरू आहे। जर पाहिलं विक्रोळी पोलीस ठाण्याने जे आहे ते जो चालक आहे त्या चालकाला जे आहे ते आता ताब्यात घेतलेला आहे। पोलीस या घटनेचा आता सविस्तर तपास करत आहे। सीसीटीव्ही जो आहे तो सीसीटीव्हीच्या माध्यमातून पूर्णतः हा तपास केला जाणार असल्याची माहिती जी आहे पोलिसांकडून मिळाली आहे। नक्की मात्र प्रथमदर्शनी जे कळतंय तेही गंभीरच आहे। धन्यवाद अविनाश माहिती दिल्याबद्दल। बस सुरू ठेवता तुम्ही, खाली उतरता, नियंत्रण कक्षात जाता, उद्या काय होईल सांगता येत नाही। आज 2 जण जखमी झालेत। अशा प्रकारची घटना कशी काय घडू शकते हाही एक प्रश्नच आहे।